खांडूक झालेला आहे या देशाला. आपल्या मुलाला खांडूक झालाय, पस काढायचा आहे, पू काढायचा आहे. दुसऱ्याला काय, आपण त्याला पक्क धरतो आई वडील आणि तो पस काढतो, पू काढतो. कधी कधी पाय सुटला तर ती लाथ त्या एखाद्या आईच्या नाही तर बापाच्या छाताळ्यात बसते तरी परवा नसते, पण पस काढतो. तो शिव्या देतो मुलगा पण काढतो. ते पस काढण्याचं काम माझं आहे. या देशाला कॅन्सर झालेला आहे, जातीभेदाचा, अंधश्रद्धांचा, गरिबी शमिरीचा आणि अज्ञानाचा कॅन्सर झालेला या देशाला. आणि तो काढायचा असेल तर थोडंसं दुखलं तर माफ करा, 2-4 शिव्या दिल्या तर ऐकून घेईल. पण महाराज आहेत तर मला हिंमत आहे. अहो 33 कोटी देव आहेत या देशात, 33 कोटी देव आहेत ना. बुवा न बाया तर किती असतील काही सांगताच येत नाहीत. या देशाची लोकसंख्या 90 कोटी आहे. एका देवानं 3 माणसाचा उद्धार केला तरी 30 कोटीच देव लागतात. कशाला काम करा लागते? अजून 3 कोटी देव रिझर्वेशन मध्ये राहतात. कोणी सुट्टीवर गेला तर बाकीचे येतील. तरी हा देश जगात सगळ्यात गरीब आहे. मला कळतच नाही हा असं का झालं, असं का झालं. अहो साधू पुरुष महात्माजांना कुठलं अमेरिकेतलं दिसतं, कुठलं रशियातलं दिसतं, चंद्रावरचं दिसतं, बंदरावरचं दिसतं, सगळं दिसतं. या सगळ्या महापुरुषांना सत्पुरुषांना त्या मुंबईत बॉम्ब ठेवले ते कसे नाही दिसले हो? कुणालाच कसे नाही दिसले? कुठे नेता तुम्ही देश? ही देशभक्ती आहे की देवभक्ती आहे की देशद्रोह आहे? हा देश नेणार कुठे आहात तुम्ही? आम्हाला याचं उत्तर पाहिजे आहे. आणि म्हणून तुकारामाने म्हटलं आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. मी म्हणून इथे आलो या आश्रमात. रंजल्या गांजल्यांचा इथे कैवार होतो म्हणून आलो. नाही तर आज जे का न रंजले गांजले तेथे जे त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि साधू तेथेची जावा. असा हा देश आहे. आणि त्यासाठी आम्हाला या देशामधल्या ज्या प्रवृत्ती आहेत, या देशामध्ये 2 प्रवाह आहेत. या देशामधला आदिवासी जो आहे तो कुणबी तेलीबाई वगैरे बहुजन समाज आहे. मी माझी जात पहिलं सांगून देतो, मी कुणबी मराठा आहे. नाही तर म्हणाल असं बोलते लेखाचा महार्थ नसन पहिला, नाही तर बौद्ध असन. नाही, मी कुणबी मराठा आहे. आणि आम्ही या देशातले मूळचे रहिवासी आहोत. तो इतिहास तुम्हाला सांगितला पाहिजे. हिंदू शब्द म्हणता तुम्ही, हिंदू शब्दाचा अर्थ काय होतो? इतिहासाचा 30 वर्ष झाले प्रोफेसर आहे आणि मला एवढे पुरस्कार आहेत, ते सोडा मेरिटमध्ये येणं वगैरे, पण या महाराष्ट्रातही खूप उच्च लोकांनी मला खूप पुरस्कार देत, तेवढे कुणाला मिळाले नसतील. या महाराष्ट्रातल्या उच्च लोकांनी एवढे पुरस्कार दिलेत मला की तेवढे फार थोड्यांच्या नशिबात आहे. या महाराष्ट्रातल्या उच्च लोकांनी मला एवढ्या शिव्या दिल्यात की तेवढ्या कोणालाच दिल्या नसतील. माझी प्रेतयात्रा काय काढली, पुस्तकं काय जाळले, तरी त्यांना मी पुरून उरलो. गेलेत, बरेचसे गेलेत. तर हा जो या देशामध्ये मी जे बोलणार आहे ते लक्षात ठेवा की आधारित बोलणार आहे. हायकोर्टामध्ये अवतरण चिन्हापासून लढणारा मी माणूस आहे. एस.एम. जोशी काय, नाग गोरे काय, आचार्य अत्रे काय, सगळे माझ्याशी लढून गेलेत. हे लक्षात ठेवा. वर्तमानपत्र वगैरेच्या प्रसिद्धीवर मी आपापलेला नाही आणि ते मला देणारही नाही आणि अपेक्षाही नाही. आणि दिली तर माझं काही चुकलं असं मी समजेन, कारण ती आमची नाहीत, या बहुजनांची नाहीत, रंजल्या गांजल्यांची नाहीत. या देशातला मूळ रहिवासी जो आहे 85% आहे, 80 कोटी आहे या देशातला, त्यांची ती नाहीत. हिंदू शब्दाचं सांगतो. हा हिंदू शब्द कसा आला? कोणाला सांगता हिंदू? अरे आम्ही हिंदू आहोत या देशातले मूळचे. हिंदू हा शब्द सिंधू शब्दातून आला. वेदामध्ये हिंदू शब्द नाही.
तो झेंडावस्थामध्ये प्राचीन शब्द आहे हिंदू, परंतु इराणी तो ग्रीक तिथून आलाय. सिंधू नदीला ते हिंदच म्हणत, त्याच्यातून हिंदू आला. सिंधू प्रदेशात राहणारा तो हिंदू. हा काही धर्म नव्हे, हा काही धर्म नव्हे. हिंदू काही धर्म नाही, तो एका अर्थानं धर्म आहे की त्या प्रदेशात जो कोणी राहत असेल तो इंडियन, तो हिंदू. मग तो इंडियन ख्रिश्चन असेल, इंडियन मुस्लिम असेल किंवा इंडियन वैदिक धर्माचा असेल, असा हिंदू शब्द आला. हिंदू शब्द हा काही धर्म नव्हे. हिंदू म्हणजे भारतीय. परंतु मूळचा ज्याला आज हिंदू म्हणतो आम्ही, तो वैदिक धर्म आहे. तो वैदिक धर्म आहे ज्याच्यामध्ये सगळे भेद सांगितलेले आहे. मराठा आहे, कुणब्या आहे, तेल्या माय आहे, तू नीच आहेस, आम्ही श्रेष्ठ आहोत, तू आमच्या पायाचं तीर्थ पी, असं सांगणारा तो वैदिक धर्म आहे. म्हणून तुकारामाने म्हटलं, अरे वेदांचा तो अर्थ आम्हासची ठावा, इतरांनी व्हावा भार माथा गध्यासारखा. माझा शब्द गध्यासारखा. हा हिंदू शब्द. आणि म्हणून हा वैदिक धर्म, हा 4 वेदातला जो धर्म आहे, हा वैदिक धर्म, हा वैदिक धर्म इथल्या आर्यांचा धर्म आहे, जे आक्रमक आहेत, आक्रमक आहेत. आणि तो आर्य कोण, तर आज या देशामध्ये 2च वर्ण आहेत. माफ करा, मी स्पष्ट बोलतो, ब्राह्मण आणि शूद्र. क्षत्रिय आणि वैश्य नाही तसं समजतात ते, मराठे वगैरे शूद्र मानतात ते. आणि म्हणून हिंदू धर्म जे आज वैदिक धर्म म्हणतात, तो ब्राह्मणांचा धर्म आहे. आणि पुण्यामध्ये चॅलेंजनी 1 लाखाच्या सभेत मी सांगितलं की या देशातले ब्राह्मण हे हिंदू नाहीत आणि ते रामाची पूजा करीत नाहीत. कारण राम त्यांचा देव नाही, कारण राम हा वैदिक देव नाही. त्यांच्या घरचे सगळे धर्मविधी वेदाप्रमाणे होतात. आणि जे करत नसतील ते त्यांना माहित नाही, ते अडाणी आहेत म्हणून करत असतील. हे लक्षात ठेवा. हा वैदिक धर्म जो आहे, हा वैदिक धर्म हा ब्राह्मणांचा धर्म आहे. तो चालत नव्हता, तो चालत नव्हता. म्हणून त्यांनी आपल्या धर्माला हिंदू धर्म नाव दिलं. अहो, शिवाजी महाराज पराक्रमी होते म्हणून कुणी आपल्या पोराला शिवाजी नाव देतो आणि तू उंदराने घाबरते. पराक्रमी माणसाची नावं देतो आपण, तसे यांनी हिंदू हे नाव देऊन दिलं. परंतु मूळचा ज्याला हिंदू हिंदू करता तुम्ही, तो हिंदू धर्म मूळचा हा वैदिक धर्म आहे. अहो, या देशातल्या प्रोफेसरांना शिकलेल्यांना माहिती नाही की तुमच्या धर्माचे धर्मग्रंथ कोणते. हिंदू म्हणता, तुमच्या धर्माचे धर्मग्रंथ नाही साहेब. इस्लाम धर्माचा कुराण सांगतो, ख्रिश्चन धर्माचा बायबल आहे माहित आहे, तुझ्या धर्माचं सांगणं. मग कोणी म्हणतील महाभारत आहे, कोणी म्हणतील रामायण आहे, पण त्याला वेद माहित नाही. वेद म्हटलं तर 4 वेद क्रमानं सांगता येत नाहीत. आणि मी म्हणते गर्व से कहो हिंदू है. कसला गर्व से कहो. अहो, मुसलमान एकदा मुसलमान झाला की सगळे एका ताटात जेवतात. आणि तुम्ही, तुझाच हिंदू आहे ना तो महारमान चांबार भंगी, एका ताटात जेवता का तुम्ही? नाही, तू अलग राहा, तू अलग राहा आणि हिंदू म्हणता. याला गर्व से कहो म्हणायचं? माणसाचा विचार होतो, त्याला गर्व से कहो म्हणायचं? ती गाय, गाय आमची माय आहे, गो माता की जय. गाय तुमची माय, मग बैल कोण? आणि म्हैस, बकरी, कोंबडी, ठीक आहे, गाय तुमची माय, तिच्यामध्ये 33 कोटी देव, तिच्यामध्ये 33 कोटी देव. गाईला प्रदक्षिणा मारली का 33 कोटी देवांना प्रदक्षिणा मारली, पृथ्वी प्रदक्षिणा झाली. खरं आहे, आता मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. उन्हाळ्यात खळ्यावरून गाय सोडली की ती गावाकडे येते आणि ते कशाचा ब्रेकफास्ट करते गावाच्या बाहेर? हे 33 कोटी देव. अरे काही चांगल्या तर ठेवा कल्पना. आणि त्या गायीला असे शेपूट धरतील, तिचं काय गोमूत्र पितील, शेण खातील आणि माणसाला दूर ठेवतील. हा धर्म? याला गर्व से कहो म्हणायचं? 33 कोटी देव आहे. एखाद्या भटजीच्या शेतामध्ये गव्हाच्या पिकात गाय शिरली तसं म्हणेल का, ए माय ये हो, 33 कोटी देव आहे तुझ्या पोटात, ये खा, महागव्हाचं पीक खा, असं म्हणून तो का काठी घेऊन 33 कोटी बाहेर काढल? हा असा आमचा भोंगळ धर्म याला म्हणतात. हे शिकवता आम्हाला, अंधश्रद्धा वाढवता.
आम्ही मूळचे इथले इंडियन, आम्ही मूळचे इथे हिंदू आहोत, आम्ही मूळचे इथले क्षत्रिय आहोत. सगळे क्षत्रिय आहेत. क्षेत्र करणारे, शेती करणारे ते क्षत्रिय होते. आणि यांच्यावर या देशामध्ये जो भटजी आलेला आहे, जो ब्राह्मण, सगळ्या ब्राह्मणांबद्दल बोलत नाही, वेद आणि देव न मानणाऱ्या ब्राह्मणांबद्दल मला काही म्हणायचं नाही, काही म्हणायचं नाही. परंतु जे भटजी आहेत, जे असं अंधश्रद्धेचा धर्म सांगतात, त्यांच्याबद्दल मी बोलतो. माझ्या पुस्तकात मराठ्यांविरुद्ध मी लिहिलं आहे, जे जे चुकले असतील त्यांच्या विरुद्ध मी लिहिलेलं आहे, त्याची पर्वा नाही केली. पण जेव्हा आम्हाला ह्या गोष्टी सांगण्यात येतात, तर इथे आम्ही पूजा करण्यासाठी जो पुरोहित खेड्यापाड्यामध्ये भगत आहेत, तो बहुजन समाजातला आहे, तोही तसं करतो. जो पुरोहित आम्ही नेमला, त्या भटजीने आम्हाला जो धर्म सांगितला, या भटजीचं काम कुणालाही पैसे घेऊन पूजा करून देणं. हा ब्राह्मण भटजी कोणत्याही जातीला आणि कोणत्याही धर्माच्या माणसाच्या भल्यासाठी पैसे घेऊन पूजा करून देतो, पुरावे आहेत. अहो, मराठी जेव्हा इंग्रजाविरुद्ध लढत होते, तेव्हा ते कलकत्त्याचे भटजी त्या इंग्रजासाठी यज्ञ करीत होते, यश मिळावं इंग्रजांना म्हणून. हे देशभक्ती शिकवणार आम्हाला. त्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं म्हणून सांगितलं, त्यांना विरोध केला. ते कसले देशभक्त ज्यांना महात्मा फुलेंना विरोध. अहो, जे राष्ट्र शिकलेलं 1882 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं झालं असतं, तर आमच्या आई बहिणी इथल्या बसलेल्याचे पणजोबा शिकले असते, घराघरामध्ये आज डॉक्टर इंजिनियर राहिले असते, आणि ईश्वराच्या कृपेने लोकसंख्या वाढते तेवढी वाढली नसती. देशाचं भलं झालं असतं. परंतु आज जे ईश्वर मानत नाही, ज्या देशात गाईला माता मानत नाहीत, न गाईचं मांस खातात, त्या देशातल्या गायी जास्त दूध देतात. त्या देशातल्या गायी जास्त दूध देतात. आम्हाला थोडं विज्ञान बघितलं पाहिजे. आणि म्हणून इथं जे आश्रम आहे, हा याचं नाव आहे विवेकानंद. विवेक म्हणजे सुविचार. सुविचाराचा आनंद जिथे आहे ते विवेकानंद नगर, विवेकानंद आश्रम. पण पुढे ऐका, सुविचार जेव्हा कृतीत उतरतो तेव्हा ती चळवळ होत असते. आज हा सुविचार मला या आश्रमात कृतीत उतरताना दिसतो, म्हणून मी इथे आलो. सुविचार असून कामाचं नाही. या देशात सुविचारी साधू पुरुष शेकडो आहेत. दुसऱ्याच्या श्रमावर जगणारे. तुम्ही शेतात कष्ट करा आणि आम्हाला तूप रोटी द्या घरी आलो की, आणि दक्षिणा द्या, पुष्कळ आहेत. सुविचार कामाचा नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणत असत, आधी पोटोबा मग विठोबा, आधी पोटोबा मग विठोबा, अशी शिकवण. अरे कशाला देवाला देता? तुकाराम म्हणत असत, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तुकाराम त्यापुढेही म्हणत असत, 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. 900 पोरं झाली असती तर नवरे करायची काय गरज होती? तुकारामाने शिकवण दिली. आणि म्हणून असं झाल्यामुळे देवासमोर जर काही ठेवलं नाही तर देवदेवळाचा धंदा कसा चालेल? आणि म्हणून त्या तुकारामाचा खून झाला. 3 दिवस हायकोर्टामध्ये माझ्या पुस्तकातला उतारा मी लढलोय, आणि तुकारामाचा खून झाला. विमान नाही येत. तुकारामासाठी स्पेशल विमान आलं का? आणि येईल आषाढी कार्तिकीला येईल. केव्हा आलं? होळीच्या दुसऱ्या दिवशी. आणि ते सगळं वळकटी ठेवली. तिथं काही मिळत असं स्वर्गात चांगलं, पण ते भजन करण्याचं साहित्य टाकून दिलं. काय रिटायर झाले होते का भक्तीतून? तुकारामाची गाथा बुडवली इंद्रायणीत, आणि म्हणे त्या तरल्या. मी इतिहासाचा प्राध्यापक आहे. अंधश्रद्धांवर विश्वास नाही. कागद कोणाचीही पाण्यात टाकले तर ते तरत नाहीत. तुकारामाची तरले नाहीत. ते तुमच्या तोंडी होते. त्या सागरात तरले नाही, जनसागरात तरले. प्रत्येकाच्या तोंडी तुकारामाचे अभंग होते, आणि त्यामुळे ते जिवंत राहिले. परंतु तुकारामाचे साहित्य नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. याच्यावरून स्पष्ट दिसतंय काय क्रांतिकारी साहित्य होतं. शिवाजी महाराजांनी पालखी पाठवली. अरे म्हणे आम्हाला तेव्हा काय म्हणतात, मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव. अरे राजा आणि मुंगी आम्हाला दोन्ही सारखे. केवढी समतीची शिकवण.
केवढी समतेची शिकवण आणि स्वाभिमानाची केवळ टाळकुटे नाही तर भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या पाठी सोटा मारू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला अहिंसा पाहिजे तर ती महात्मा गांधीची नाही, या गालावर मारली तर हा गाल पुढे करा, नाही मला तुकारामाची अहिंसा पाहिजे. भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या पाठी सोटा मारू. या तुकारामाने या देशातील मराठ्यांची मने, मेंदू आणि मनकट घडवलीत. मराठे म्हणजे जातीचे मराठे नाहीत, ते मी नंतर बोलणार आहे. जो अन्यायाविरुद्ध लढतो तो मराठा, मग तो ब्राह्मण असो का मुसलमान असो का कुणबी असो का तेली असो का माळी असो, जो अन्यायाविरुद्ध लढतो तो मराठा, नाही तर खराटा. अन्यायाविरुद्ध लढेल तो खरा शिवाजीचा वारसदार. ते शिवाजी महाराज नंतर मी घेणार आहे थोडक्यात. आणि अशा रीतीनं आमच्या देशामध्ये ही सगळं वेद प्रवाह आला आणि अवैदिक संस्कृती आली. त्याच्यामध्ये इतिहासामध्ये ती सिंधू संस्कृती दाबून टाकली. खरा आमचा देव जो होता त्याच्यात पशुपती मिळाला. हा महादेव आहे ना, हा आपला शंकर म्हणतो ज्याला आपण, तो आपला आदिदेव आहे पूर्वीचा. तो सिंधू संस्कृतीमध्ये पशुपतीची मूर्ती मिळाली, त्याच्यातून आपल्याला दिसतोय. त्याला हे देवही मानत नव्हते, ब्रह्म विष्णूच्या पंक्तीला बसू नाही दिलं, पण तो लोकप्रिय होता त्यामुळे त्याला नंतर रेकग्निशन द्यावं लागलं. आणि मग जास्तच लोकप्रिय तर पार्वती भाळली त्याच्यावर. आता हे मला समजत नाही, ते गणपती तयार झाले. गणपती कसा तयार झाला तर पार्वतीच्या मळापासून गणपती तयार झाला. पार्वतीची केवढी बदनामी आहे हो. पार्वतीच्या अंगाला एवढा मळ होता का, म्हणजे केवढी बदनामी आहे. आणि म्हणे तो कशाला, तर तो म्हणे तिथे त्या आंघोळीला गेली पार्वती, तर त्या दारावर तिथं बसवला कोणी एवढे. म्हणजे पार्वतीच्या बाथरूमला काय दरवाजा नव्हता का. आणि काय शंकराला एवढा हाताताई पडा की आता भेटच नाही होणार होती पार्वतीची, आंघोळीला बाथरूम मध्येच गेले. काय लावलं हे सगळं. त्या रामायणामध्ये आमचे महात्मा पुढे म्हणतात ती सीता, याचे मला समजत नाही. हे सीता जे धनुष्य आहे, ती सीता 8 वर्षाची असताना त्या धनुष्याशी खेळत होती. केवढी शक्तिमान होती, तारुण्यात आणखी शक्तिमान झाली. ते धनुष्य रावण उचलू शकला नाही, छातीवर घेऊन पडला. ज्या धनुष्याशी सीता सहज खेळत होती लहानपणी, तारुण्यात ते एका बोटाने उचलू शकली, एवढी तारुण्य ताकद होती. ते धनुष्य तो सीता खेळत होती, असं हलकं धनुष्य तिला होतं, ते धनुष्य रावण उचलू शकला नाही, छातीवर घेऊन पडला. कोणाला ताकद जास्त होती, सीतेला की रावणाला. सीतेला. अशी ही ताकदवान सीता रावण उचलून घेऊन कसा पळाला हे मला समजत नाही. हे मला समजत नाही. आणि म्हणून म्हणतो तुम्ही विचार न केलेला परवडतो त्यांना. मी सांगतो तुम्हाला विचार करा आणि मग बघा खरं की खोटं ते. मग ते भुलवतील तुम्हाला, असं सांगतील तसं सांगतील, नाही नाही असं आहे तसं आहे, प्रतीक आहे. आमच्याकडे रामबाण कधी चुकत नाही. आम्ही बहुजन समाज रामाचे भक्त. माझं नाव मारुती आहे, हनुमंताचा भक्त. उच्च वर्गात मारुतीवरती नाव नसतात. आमच्या रामाचा बाण कधी चुकत नाही, रामबाण म्हणतो. आणि आमचे स्पेशल देव आहेत धनुर्विद्येमध्ये. परशुराम आहे, राम आहे, अर्जुन आहे. हे धनुर्विद्येतले स्पेशल देव आहेत. जसे डॉक्टर असतात ना स्पेशालिस्ट, असे सगळे स्पेशल देव आहेत. तरी बार्सिलोनामध्ये आमचा धनुर्विद्यावाला गेला, तो लिंगाराम, तरी त्याला गोल्ड मेडल मिळालंच नाही. अरे कुठे गेले होते देव. आम्हाला हा विचार केला पाहिजे. आम्हाला हा विचार केला पाहिजे. गणपती, आमचे गणपती सुख करता दुःख करता. आम्ही शताब्दी साजरी केली. मला वाटतं 300 कोटी रुपये महाराष्ट्रात यावेळी गणपतीवर खर्च झालेत. हे 300 कोटी शेतकऱ्यांना वाटून दिले असते, गरिबांना घर बांधून देण्यासाठी वाटून दिले असते, दवाखान्यासाठी वाटून दिले असते, रोषणाई न करता, फालतू इलेक्ट्रिसिटी न जाळता आणि एक न करता गरिबांना वाटून दिले असते. तर का गणपतीनं करू नको म्हटलं असतं का.
प्रत्येक ज्याला घर नाही असं 2 खोल्यांचं सिमेंट कॉन्क्रीटचं घर या महाराष्ट्रात कोणी बेघर राहिला नसता. एवढंच कशाला, जे घर त्या किल्लारीत पडलेत ना भूकंपाचे धक्के लागून, ते केव्हाच अगोदरच धक्के लागत होते, त्यांनाच जर असे घर अगोदरच बांधून दिले असते तर ते मेले नसते. आणि ते केव्हा झालं हो? आहो 10 दिवस सुख करता दुःख करता, महाआरती, छोटी आरती, मोठी आरती, आणि नाचत गाचत पुढच्या वर्षी लवकर या. आणि त्याच रात्री किल्लारीत ते वाजत गाजत झाल्यानंतर त्याच रात्री भूकंप झाला आणि लाखो लोक मेलेत. काय गणपतीनं असं तर नाही म्हटलं, मले बुडवतं का तू, थांब तुले गाडतो. आता हा बहुजन समाज याला जर तुम्ही भुलवाल तर तुम्हाला त्या भूकंपासारखाच गाडायला सुरुवात करील. हा लक्षात ठेवा. आता हे पुरे झालं सगळी अंधश्रद्धा, हे लक्षात ठेवा. मी इथे बोलण्यासाठी बोलत नाही किंवा नाटक करून बोलत नाही, आतडीपासून बोलतो आहे. हे मिशन आहे माझी, किंवा मान देण्यासाठी बोलत नाही किंवा धंदा नाही माझा तसा, परंतु हे पावत नाही. हे सगळे या देशातलं पावत नाही. आणि म्हणून या देश कोणीकडे तुम्ही नेता हा देश, याच्याकडे आपण लक्ष द्यावं. आणि यासाठी गाडगे महाराज, तुकडोजी महाराज पुढे आलेत. यांनी किती मोठं काम केलं जागृतीचं. मी त्या कोंडाईला गेले, गाणा माणूस म्हणतो, मोठं वाक्य त्या, सच काम किया जग में जिसने, प्रभु का नाम लिया न लिया उसने. सच काम किया जग में जिसने, प्रभु का नाम लिया न लिया उसने. अरे सच काम करा, देवाचं नाव काही घ्यायची गरज नाही. तिथंच देवा घेतलं काय नाही घेतलं काय, सच काम करा. कशाचा डर आहे? कर नाही तर डर नाही. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, दगडाचा देव त्याला पाण्याचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, सोड्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. अरे देव. आणि गाडगे महाराजांनी तर जबरदस्त कीर्तन केलंय. आमचे संत बोलून गेलेत. गुरु नानक, कबीर म्हणतो, पहाड पूजे हरी मिले तो मै पूजू पहाड. अरे दगडाची पूजा केल्याने ईश्वर मिळत असेल तर मी छोट्याशा दगडाची कशाला पूजा करू? मी पहाडाचीच पूजा करतो. गंगेत बुड्या मारल्या जर ईश्वर मिळत असेल तर त्या मेंढक्या तर नेहमीच बुड्या मारतात. बोक भादरल्याने ईश्वर मिळत असेल, ते तबल्यावरच्या शाहीसारखं भादरतात ना, तर ते मेंढरे नेहमीच भादरतात. कबीर म्हणतो, ज्यांना बाबासाहेबांनी आपला गुरु मानलं, भगवान बुद्ध. आजकाल गौतम बुद्धाबद्दल बरेच गैरसमज पसरलेले आहेत. काही लोक खरं सांगायला गेलं की मोठं खवळतात, कारण हा बहुजन समाज तसाच आंधळा ठेवावा, हा सुधारू नये, हा प्रगत होऊ नये, असं या देशातील देशद्रोह्यांना वाटत असतं. आणि ते हे नीच काम करतात असा विरोध करण्याचं. अरे गौतम बुद्ध तो काही आज कोणाला अशी समजूत आहे की पूर्वीचा महार नाही, महार लोकच नाही. गौतम बुद्ध तर तसा क्षत्रिय आणि चांगल्या उच्च कुळातला होता, पण त्याने सर्व संघ परित्याग केला. कशासाठी? गरिबाचं दुःख दूर करण्यासाठी. त्याने सदाचाराचा मार्ग सांगितला. आणि सर्वात प्रथम तो ब्राह्मणांना सांगत असे की तुमच्यासाठी एकच मंत्र, बाबारे तुम्ही सदाचारी बना. पहिलं तुम्ही सदाचारी बना. तो गौतम बुद्ध, तो वेद आणि देव मान्य नव्हते त्यांना. भगवान वर्धमान महावीर, त्यांनाही वेद आणि देव मान्य नव्हते. हे यज्ञ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अरे ब्राह्मणांनी यज्ञामध्ये जेवढ्या गायी कापल्या आणि खाल्ल्या तेवढ्या मुसलमानांनी कापल्या नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा रीतीनं या महापुरुषांनी या देव संस्थेवर त्यांनी सांगितलं, रंजल्या गांधल्यांची सेवा करा, तिथं तुमचा देव आहे. कबीरांनी सांगितलं. नामदेवानी काय म्हटलं? भक्ती पंथ जो आहे बौद्ध धर्माचा, नंतर भक्ती पंथात त्याच्या शिकवणीचं रूपांतर झालं. भक्ती पंथाची शाखा म्हणजे वारकरी पंथ. आणि त्या वारकरी पंथाचा पाया कोणी घातला? ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस. हे चुकीचं आहे, अजिबात चुकीचं आहे.
नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. अरे नाम ज्ञानदेव नंतर आलेत, त्यांचं दुकान तिकडे चाललं नाही म्हणून नामयाच्या भेटी ज्ञानदेव आलेत. नामदेवासारखा महान संत पण बिचारा शिंपी पडला, त्यांना पब्लिसिटी कशी मिळणार? ज्ञानदेव ज्ञानदेवच होणार सगळीकडे, त्यांना पब्लिसिटी कशी मिळणार? महाम देशमुखांची किंवा शुकदास महाराजांची झाली तितकी बदनामीच करणार, पब्लिसिटी नाही मिळणार. अरे भीक नाही घालत आम्ही, त्याला काम करतोय, हे लक्षात ठेव. आणि म्हणून त्या नामदेवाने म्हटलंय की जाखाई जोखाई उदंड दैवते शेंदूर शिवणी इच्छिती ती काय आर्तपूर्वी ती. अरे जाखाई जोखाई माता माय मरा माय त्याला तर शेंदूर शिरणी पाहिजे, तर ती काय तुझी इच्छा पुक्त करतील. आणि आपले देव कसे आहेत? आपले देवही आपल्यासारखेच आहेत. हे 33 कोटी आहेत ना, तर काही देव मोठे श्रीमंत आहेत, एअर कंडिशन देवळात राहतात, त्यांचे वर्किंग अवर्स ठरले, दुपारी जेव झोपून जातात, संध्याकाळी उठतात, आणि कोण कारभार चालवते माहिती नाही. आणि काही देव बिचारे त्यांना फळबिळ खूप लागतात, सगळे नटनट्या नंबर 2 वाले सगळे तिथं जातात, हे नंबर 2 वाल्यांचे एअर कंडिशन देव. आणि आपले देव माता माय मरा माय पिसा माय पागला माय कोणी आणखी माय, आपली कोण्याही झाडाच्या खाली बसते, महिना महिना खाणंही नाही आणि महिना महिना आंघोळही नाही आणि जेवणही, गेलं तर कुत्रं जाते एखादं. हे आपले देव गरिबाची. आपली गरिबांची देवपूजा कशी? आपल्या खेड्यामध्ये आपण देवळावर फक्त पाणी टाकतो. देवळावर पाणी टाकलं की आंघोळ करायला चिमण्या येतात. मग काही लोक दिवा लावतात, दिवा लावल्यावर ती वात पळवायला कावळे येतात. मग काही लोक एखाद्या वेळेला एखाद्या सणाच्या दिवशी भाकरीचा तुकडा ठेवतात, तर ते पळवायला कुत्रे येतात. कोण कोण झालं? चिमणी, कावळा, कुत्रा. आणि यात्रे वगैरेच्या ठिकाणी देवासमोर काही लोक पैसा ठेवतात. पैसा पडला रे पडला देवासमोर का तिथं भटजी आला, तोपर्यंत भटजीचा पत्ता नाही राहत. आणि मग देऊळ होते, देव कडी कुलपात बंद होतो, मग देवाजवळ नाही जाता येत. आणि मग लाईट गेले तर पैशाच्या पेटीजवळ पेट्रोमॅक्स दिसते. मी त्या कन्याकुमारीला गेलो तर देवीजवळ अंधार होता आणि पैशाची दानाची पेटी होती, तिथं मोठी पेट्रोमॅक्स होती. पैसा पडला रे पडला की मग तिथं मग पुजारी येतो. ही आपल्या देवाची कथा आहे. म्हणून तुकारामाने म्हटलं, अरे कशाला नवस करता देवाला? आणि असं म्हटल्यामुळे त्याला वाटलं संबंधित उच्च वर्गाला की साला आपलं दुकान बुडते याच्यामुळे, देवदेवळाचं दुकान नाही चालत, मग तुकारामालाच मारा. आणि म्हणून तुकारामाचा खून झाला, शिवाजी महाराजांचा खून झाला. हे सगळं पुढे मी सांगेन. अशा तऱ्हेची कथा आहे. गाडगे महाराजांनी हे धंदेवाईक महाराज यांचं नाव नाही घेत, लक्षात ठेवा. आपल्या देशातले धंदेवाईक महाराज या महाराजांची शिकवण नाही सांगत, ते भलतीच सांगतात. आणि गाडगे महाराजांचं सांगतो. ज्ञानेश्वराचं पहिलंच सांग. ज्ञानेश्वरांचा छळ झाला. ज्ञानेश्वराचा छळ कोणी केला? ब्राह्मणांनी ज्ञानेश्वराचा छळ केला. ज्ञानेश्वर ब्राह्मण होते आणि ब्राह्मणांनी ज्ञानेश्वराचा छळ केला, तरी ज्ञानेश्वरांनी ब्राह्मणी धर्म चातुर्वर्ण व्यवस्था श्रेष्ठ अशा तऱ्हेच त्यांच्या याच्यामध्ये आपल्याला दिसेल, तरी सोडलं नाही. परंतु तुकाराम म्हणतात, महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नोहे. गाडगे महाराजांचं नाव सांगतो मला. शेवटचं कीर्तन गाडगे महाराजांनी केलं. गाडगे महाराजांनी शेवट, त्यांच्यासारखं मला करता येत नाही. मुंबईला लाखो लोकांसमोर शेवटचं कीर्तन बाबासाहेबांनी गाडगे महाराजांनी केलं. ते म्हणतात, अरे त्यांचं सगळ्यांचं सांगणं देव माणसात आहे. कीर्तन सांगतो नंतर. बाबासाहेब आंबेडकर भेटले, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख भेटले, तर गाडगे महाराज त्यांच्या पाया पहिलं पडणार. तू नको पडू माझ्या पाया, अंधश्रद्धावळे, मी तुझ्या मागे उभा राहतो, तू खुर्चीवर उभा राहा. अरे तू खरा देव, तू शिक्षणाचं कार्य करून राहिले आहात, तुम्ही लोकजागृतीचं कार्य करून राहिले, तुम्ही खरे लोक. गाडगे महाराज असे
आणि म्हणून गाडगे महाराजांनी शेवटचं कीर्तन केलं. आणि ते गाडगे महाराज म्हणतात, आमच्या भगिनी नवऱ्या ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांची पार्लमेंट बसते. आणि मग काय होते बाई, 12 वर्ष झाले लग्नाले पण काहीच झालं नाही. मग मी खंडोबाकडे गेली, तेव्हा कुठं हा खंड्या झाला. तर गाडगे महाराज म्हणतात, असंच होतं बाई, तर तू बापाले एवढी कशाला तकलीफ दिली. बापाले सरळ सांगती, बाबा कशाला माझ्यासाठी पोरग फिरता, त्या बँड बाजा वाजवता, लग्न करता, मला सरळ खंडोबाकडे घेऊन जा, मला पाहिजे तितके पोरण पाहिजे तितक्या पोरी घेऊन येतो मी, सोपा कारखाना. गाडगे महाराज म्हणतात, अरे देवाला आंघोळ करून द्यावी लागते, देव काय घाण करतो का? कपडे घालून द्यावे लागतात. अरे देव आपले कपडे नाही घालू शकत? गाडगे महाराज म्हणतात, बरं नाही तर मीच म्हणतो म्हणाल तुम्ही, कपडे घालून द्यावे लागतात. आणि मग एखादं इबलीस कुत्र आलं आणि देवळात शिरलं आणि त्याने आपल्या कुत्र्याने आपल्या स्वभावाप्रमाणे, पुढचं समजलं असेल ना, देवावर अभिषेक केला. हा देव हाकलतही नाही. अंधार पडला देवळामध्ये, तर देवळामध्ये दिवा लावावा लागतो. अरे देवाच्या घरामध्ये उजेड कशाचा पडतो, देवाचा की दिव्याचा? दिव्याचा. जो देव आपल्या घरात उजेड पाडू शकत नाही, तो तुमच्या जीवनात काय उजेड पाडणार आहे? गाडगे महाराज म्हणतात, परंतु ही शिकवण दाबून ठेवली, कारण या बहुजन समाजाला, कष्टकरी शेतकरी समाजाला याच्या कष्टाचा पैसा लुबाडायचा होता विशिष्ट लोकांना, म्हणून ही शिकवण दाबून ठेवली. तुकाराम म्हणतात, भिक्षा पात्र अवलंबिने जळो जिणे लाजीरवाडे. बहुजनांचे कुणबी समाजातील तुकाराम महाराज म्हणतात, भिक्षा पात्र अवलंबिने जळो जिणे लाजीरवाणे. या उलट ब्राह्मणांचे गुरु संत रामदास समर्थ म्हणतात, भिक्षा ही ब्राह्मणांची मुख्य दीक्षा. गोरज्य वाणिज्य कृषी यापेक्षा महत्व भिक्षेशी. गोपालन व्यापार आणि शेती यापेक्षाही भीक मागणं महत्वाचं, असं हा संत सांगतो. हा फरक लक्षात ठेवा. आणि ही देशद्रोही शिकवण आहे. असे लोक शिवाजीचे गुरु होऊच शकत नाही. रामदास आणि पेशवाई माझ्या पुस्तकात वाचा, पुराव्या सहित दिलाय आणि ब्राह्मण लेखकांचेच पुरावे दिले आहेत, दुसऱ्याचे नाही दिलेत. म्हणून आमचा समाज तुम्हाला भक्तीच्या माध्यमातून, अरे आज जग कुठे चाललं, देवभक्ती श्रेष्ठ की देशभक्ती श्रेष्ठ, हे जरा बघा तुम्ही. आणि हा देशद्रोह झाला तेवढा पुरे झाला, नाही तर आता खवळलेला बहुजन समाज तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. उत्तरेतून उत्तर सुरू झालं आहे, उत्तरेतून उत्तर सुरू झालेलं आहे. दिल्लीत पळाल तर पुढे दिल्लीत येतो. कुठे पळाल? अरबी समुद्रात. आर्यावर्तही राहिलं नाही आता तुमचं. हे आमचा देश आहे, आमचा देश आहे. या देशातील मूळ निवासी आम्ही आहोत. हा मूळ निवाशांचा समाज आता जागा झालेला आहे. आणि या समाजाला आता तुम्ही, या समाजाला मागे ठेवण्याचे प्रयत्न करू नका. कृपा करून हे सगळं आता सोडून द्या. या समाजाला अडाणी ठेवण्यासाठी काय काय कृत्या झाल्या. एक, तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलंय. आणि आमच्या भगिनी, अहो ब्राह्मण भगिनीचा सुद्धा सगळ्यात जास्त छळ जर कुणाचा झाला असेल तर आमच्या ब्राह्मण भगिनींचा झाला. काय काय त्यांना, तो नाना फडणीस दरवर्षी नवी बायको करत असे. आणि हा 75 वर्षाचा. बायको किती वर्षाची? तर 4 वर्षाची. अवघे पाऊणशे वयमान, लग्ना अजूनही लहान म्हणत असे तो. आणि मग मेला तर सती जायचं. सती म्हणजे ती 4 वर्षाची ना 8 वर्षाची पोरगी त्या प्रेताबरोबर अशा एक नाही तर हजारो जाळून टाकायच्या. डोसू जबरदस्तीनं त्यांच्या करून किंकाळ्या. त्या इंग्रजांना दया आली आणि त्या बेंटिंगनं सती प्रथा बंद केली. तर ते त्याला विरोध करतात. का विरोध करतात सती प्रथेला?
सती प्रथेला विरोध का करतात? ती म्हणे शिंदे, ती राणी कोणती काय विजयमाला, ती म्हणे सती प्रथा ठीक आहे, ती स्वतःच विधवा आहे, ती नाही सती गेली आणि सती प्रथेचे समर्थन करते. आणि सती प्रथेचा आग्रह का? श्रीमंत चांगल्या घरात, मग तुमचं घराणं कुलीन, तुम्ही सती गेलं पाहिजे का? तर सतीची जी राख असते तिला सगळं वाजा बॅनबाजा सगळं वापरून आणि अंगामध्ये सगळे चांगले वस्त्र, चांगले चांगले दागिने घालून तिला तिथं जबरदस्तीनं त्या याच्या बरोबर पती बरोबर ठेवण्यात येत असे. आणि मग त्या सतीची जी राख असे तिच्यावर तिला स्पर्श करण्याचा फक्त भटजीचा अधिकार असे. तुम्ही म्हणाल वा वा, खरोखरच त्याचाच अधिकार पाहिजे, भलत्या सलत्याचा हात कशाला लागायला पाहिजे, सतीची राख आहे ती. हो, त्याच्यासाठी अहो नाही, त्या राखेमध्ये ते सोन्याचे दागिने असत, त्या सतीचे सोनं सोडत जळणार आहे, त्याच्यासाठी सती प्रथेला उत्तेजन देत होते, त्याच्यासाठी सती प्रथेला उत्तेजन देत होते. ही गोष्ट महात्मा फुलेंच्या बाबतीतही नंतर मी सांगणार आहे. तर हा जो आपल्या देशामध्ये शिक्षणाला बंदी, आपल्या देशामध्ये गौतम बुद्धांनी पहिला संघर्ष केला. गौतम बुद्धांनी धर्माचे कायदे जगामध्ये पहिल्या प्रथम तोडले. हे धर्माचे कायदे अन्याय असेल तर ते मला मान्य नाही असं म्हणणारा पहिला महापुरुष जगातला हा गौतम बुद्ध आहे. हा सगळा देश बौद्धमय होता, लक्षात ठेवा. हे सगळे कुणबी तेली माळे वगैरे वगैरे सगळे आपण बौद्ध होतो एकेकाळी. पंढरीचं देऊळ हे बौद्ध विहार आहे, ती बौद्ध मूर्ती पुरावे आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये बुद्धाचा आदराने उल्लेख आहे.